दिस इज लुकिंग सो मच प्रिटी गाईज. बघा मस्त दिसत आहे. बाईंग नाव प्रीमियम परफ्यूम यार, लॉंग लास्टिंग गाईज. इथले जे स्पेसेसचे जे मेडिसिन आहेत खूप एक्सपेन्सिव्ह आहेत गाईज. काय झालं रे? व्हॉट हॅपन राज बेटा? गाईज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू दी माय चॅनल. सो गाईज आज आम्ही आहे क्लब महिंद्रा रिसॉर्टमध्ये अँड रिअली गुड रिसॉर्ट गाईज. समोर कसा व्ह्यू आहे, वाव. खूप मस्त लोकेशन आहे गाईज. रात्री काय एवढं दिसून आलं नाही, पण आता मॉर्निंगमध्ये खूप मस्त दिसत आहे. आणि गाईज आता आम्ही चाललो आहे मुन्नारचे सगळे लोकेशन फिरण्यासाठी. सो येस गाईज, आपण आता जाऊया. एक 15 लोकेशन्स आहेत तिथले मुन्नारचे फेमस लोकेशन्स. सो आपण आता तेच फिरण्यासाठी जात आहे. सो लेट्स गो गाईज. मला कॉल पण येत आहे अँड मॉम डॅड सगळीजण गेल्यात, दीदी पण गेल्या अँड आय एम लिव्हिंग नाव. बाय बाय, स्टे ट्यून. I told you we have taken guide. So guys, आम्ही गाईड सोबत आहे आणि आता फर्स्ट लोकेशन आहे बघा. दिस इज द बिगेस्ट व्ह्यू पॉईंट ऑफ केरला. इथून सगळे माउंटन्स विजिबल आहे. दिस पॉईंट इज कॉल्ड ॲज गॅप रोड व्ह्यू पॉईंट अँड समटाईम्स इथं क्लाउड पण असे येतात, विजिबल दिसतात. आता इथं फॉग आहे. सो यस, इथं असे ढगतेन सगळे साठलेले दिसतात. सो दिस वन इज आवर फर्स्ट पॉईंट and we are going front. Let's go. We have reached our next point and this is called the Lock Cord View Point. Okay, इकडे माउंटेन आहे आणि इकडे खाली all is tea farm. Here tea is famous. फोटोज आणि व्हिडिओज एवढे मस्त आल्यात माहिती काय. लाईट पण खूप मस्त आहे आणि व्ह्यू ऑल्सो व्हेरी नाईस. सो आता आम्ही आता आपण नेक्स्ट लोकेशनला जायचं. चला, आवर नेक्स्ट पॉईंट इज कन्नन देवन व्ह्यू पॉईंट अँड लुक, दिस इज लुकिंग सो मच प्रिटी गाईज. बघा मस्त दिसत आहे, वाव. सो या आता आपण व्हिडिओ फोटोज व्हॉट एव्हर वी हॅव टू डू पहिला ते करून घेऊया. येस, enjoy this view. Next point is flower garden. So here is the entry and let's go आपण explore करूया new flowers. So yeah. हे अजून बारकं आहे आणि ते ग्रो झालं असो. येस, खूप मस्त आहे गाईज. गायचं बघा किती मस्त ट्रिम केले, शेप दिलाय आणि पुढं व्ह्यू पण खतरनाक आहे. वाव, स्मेल पण किती मस्त येत आहे माहिती आहे का गायचं. अरे अरे गणस रडवलास की रे वर गेला. काय इथं फोटो काढण्यासाठी स्पॉट आहे. इकडं माउंटन्स आहेत. वाव, खूप सारे फ्लावर्स आहेत गायज इथं आणि वेगवेगळ्या जातीचे आहेत. सो येस, आता सगळे झालेत एक्सप्लोर करून. फोटो काढण्यातच जास्त टाईम गेला आमचा अँड लेट्स गो. इथून आता एक्झिट आहे. सो लेट्स गो गाईज. हे बघा फ्लावर सारखं आहे, फ्लावरची भाजी असते मग ते त्यासारखं. फ्लावर तर आहेच ते. वाव, चला. वी आर डन विथ फ्लावर गार्डन अँड वी आर गोईंग बॅक नाव. खूप मस्त होते फ्लावर्स अँड दिस इज आवर कार. खूप घाण झालेले आहे आणि आता आम्ही नेक्स्ट पॉईंटला जात आहे. सो लेट्स गो. तर नेक्स्ट पॉईंट इज दिस बिगेस्ट स्पाइस गार्डन. जे आम्ही टेकडीमध्ये पण बघितलेलं ते थोडं छोटं होतं आणि इथं मोठं आहे. आणि दिस इज चॉकलेट फॅक्टरी आणि इकडून खाली गेला की स्पाइस गार्डन आहे. सो येस गाईज, अनेकदा आपण स्पाइस गार्डन बघूया, वेगवेगळ्या स्पायसेसची इन्फॉर्मेशन घेऊया, हायजेनिक असणारे, हेल्थला चांगले असणारे. सो लेट्स गो गाईज, बघूया. फॉर दिस स्पाइस गार्डन आपल्याला जीपनं जायला लागते अँड आता आम्ही जीपनं जायत आहे.
आणि तिथून पुढे सगळे स्पायसेस आणि प्लॅन्टची इन्फॉर्मेशन आपल्याला गाईड देणार आहे. अँड येस, आता आपण तिथं पोहोचतच आहे 2 मिनिटात. सो लेट्स गो. एव्हरी शेअर सेक्शन आर ऑलरेडी गिवन हिअर. फायनली आवर स्पायसेस टूर इज कम्प्लिटेड. खूप सारी माहिती दिली त्यांनी आणि तर त्यापेक्षा मोठं गार्डन आहे. अँड खूप सारे स्पायसेस आहेत वेगवेगळ्या जातीचे. अँड आता मी तुम्हाला सगळं सांगत बसाय म्हणलं, मला पण विसरले. सो तुम्ही कधीतरी या आणि इथं भेट द्या. सो खूप मस्त आहे. अँड लोकेशन तुम्हाला मेन्शन करतो मी इथंच. सो येस, बाईंग नाव प्रीमियम परफ्यूम यार, लॉंग लास्टिंग, ऑल टोटली नॅचरल, मेड फ्रॉम ट्रीज अँड स्पायसेस. सो येस गाईज, इथले जे स्पेसेसचे जे मेडिसिन आहेत खूप एक्सपेन्सिव्ह आहेत गाईज. जर तुम्ही घ्यायला येणार असला तर पैसे भरूनची एक पैशाची का नाही पिशवी घेऊन या. रिझल्ट आता काय अजून खायचा आधी रिझल्ट तुला माहिती आहे. ओरिजिनल आहे की नाही? असेल रिझल्ट असेल, त्यामुळे किमती पण महाग असतील. खूप पैसे घेतलेत गाईज. तुला 3 वेळा घेतलं का नाही औषध ते परत घ्यायला लागत नाही रे. होय, एक टाइम कोर्स आहे. एक टाइम कोर्स कम्प्लीट केला की त्यानंतर तुमचं काय असं आजार असतील ते तसं काय नसते ते. आपल्या खाण्यावर आहे शेवटी डिपेंड. आपल्या खाण्यावर आहे. असलं खाल्लं असं की आणि परत इकडे यायला लागते. सो गाईज, आता आमचा खूप खर्च झाला इथं आणि आता जेवायचा विषय राहिला. आता जेवणार आहे. खूप भूक लागल्या गाईज. इथं जंगल फिरवून आम्हाला भूक लागली. अँड आता आम्ही डायरेक्ट जेवणच भेटूया. बाय. अँड अगेन चिकन. यस, चला लंच करायला जाऊया. नाईस लंच हिअर. केरलाची चिकन करी आला तर नक्की खावायचं. चिकन करी भारी मिळतात. कुठल्या पण हॉटेलला खावा, चिकन करी घ्या, खूप मस्त असते. अँड आता 7 अप पिऊन आम्ही चाललोय पुढं. लेट्स गो, हिअर इज आवर कार. आफ्टर आवर लंच वी हॅव रीच हिअर ॲडव्हेंचर पार्क. सो दिस इज ॲडव्हेंचर पार्क आणि इथं खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत. आय गेस मी एकटाच करीन, फॅमिलीतलं कोण करणार नाही असं वाटत आहे मला. सो लेट्स सी, बघूया गाईज काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत. स्टे ट्यून. वी हॅव टेकन दिस तिकीट आणि ज्यामध्ये 35 ॲक्टिव्हिटीज आहेत प्लस झिप लाईन पण आहे. सो यस, असं करा नंतर सगळीजण. सो आता काय आता आज जाऊया ॲक्टिव्हिटीज बघा. 35 ॲक्टिव्हिटीज आहेत. त्यात फॉर किड्सची पण आहेत इन्क्लूड. सो किड्सचे सोडून बाकीचे सगळे करा. लेट्स गो. मी झिप लाईनला आलेलो आहे. मला वाटतं सांगता ॲडव्हेंचर होईल कारण फुल जेवलेलं आहे, त्यामुळे ॲडव्हेंचर करायला भ्या वाटायला. लेट्स गो. बघूया आता. थांब, माझा हात कुठं पकडायला, आज मोबाईल पडेल. हात पकडणार का? हाँ नहीं पकड़ेंगे. किधर पकड़ना है? इधर. जल्दी जाएगा ना उधर? जाओ क्या? भाई क्या मस्त है. इकडे view. अरे बहुत मजे. आगे आगे आगे. गॉड गाईज, खूप मस्त होतं. जरा भ्या वाटत्या जोरा. मोबाईल पडाय बिडायचा खाली, सगळ्या दरी टाईप आहे. सो मोबाईल गच्च धरा लागतोय. खरं मस्त होतं. रिअली एन्जॉय. चला नेक्स्ट. हे काय कुठला माणसापाशी उभा राहिला असा? अरे असं धरले का तुम्हाला? मग कसं वाटलं झिपलाईन? अमेझिंग. बेटा इतना एक्सरसाइज नहीं करते भाई. जेवलायस एवढं मटण खाल्लंयस आणि जाऊन उड्या मारलायस. पप्पा यू वॉन्ट वॉटर ब्रो? क्या हुआ भाई, क्या हुआ? काहीच हार्ट बेटले फास्ट असते. फुटून उभा राहिलाय ना.
चला नेक्स्ट करूया नेवर गिव्ह अप लेट्स गो फिरायला आर्केड गेम्स सो लेट्स डू दिस ओय 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 अरे व्हॉट द हेल अरे असं गुगल फिराले अरे कसं काही आहे वैसे नाही गोल फिरायला waterfall guys as you can see बघा छोटासा आहे छोटासा गो खूप सारे ॲडव्हेंचर केलं मी लय केलं मी ना खूप मस्त वाटलं गाईज चला आता अजून पुढं पण आहेत सगळी करायची गाईज लास्ट पॉइंट ऑफ दी adventure guys this is adventure let's go ये साइकिल करेंगे ॲडव्हेंचर पार्क इज डन खूप मस्त होतं गाईज खूप मजा केली स्टार्टिंगला जरा माझ्या हार्ट बीट वाढलेली बिकॉज ऑफ ते उड्या मारून मारून आणि जीवन आलतो नुसताच सो त्यावेळी लई दम भरलेला गाईज आणि आता झालेला आहे सो लेट्स गो गाईज जाऊया आता पुढच्या लोकेशनला बघूया कुठले लोकेशन लेट्स गो नेक्स्ट लोकेशन हँडलूम साडी क्लॉथ्स बघा हँडमेड आहे लेट्स गो Here handmade lungis, traditional shirts and everything is available. इधर शॉल पण आहे and really cool guys. कलर मस्त आहे त्यांचे. हे बघा. इधर का स्टाईल ऐसा होता है. And guys तिकडे साडीज पण खूप छान आहे लेडीजसाठी. So yes. मॉमने घेतल्या. काय काय घेतलीस? हँडलूम 3 साड्या घेतल्या मी खूप छान आहेत हा ना कोणाकोणासाठी 2 माझ्यासाठी और एक गिफ्टसाठी कोणाला बेस्ट फ्रेंड्स और व्हॉट लुम साडीज आहेत गाईज खूप मस्त आहे लेडीजसाठीच चांगलं आहे ते जेंट्सचं काय आहे जरा सो इट्स ओके लेट्स गो आता जाऊया गाईज फायनली बॅक इन दी रूम डिनर करूनच आलो गाईज अँड खूप मस्त झाला आजचा दिवस सगळं पॉइंट मस्त झालेत अँड गाईड वॉज ऑल्सो गुड गाईड पण मस्त होता त्यानं व्यवस्थित सगळी माहिती सांगितली सगळे पॉईंट्स कवर केला अँड आता आम्ही डायरेक्ट झोपणार आहे आणि ॲडव्हेंचर तर करून मला एवढा वैताग आला आहे आय एम सो मच टायर्ड गाईज आता डायरेक्ट झोप्या रूम पण क्लीन केला मस्त आणि तुम्हाला उद्या इथलं रिसॉर्ट आहे हे सगळं फिरून दाखवतो सगळं चेक करूया उद्या and yes guys that's for today's vlog आजचा vlog तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा and channel ला सबस्क्राइब करा and मिलते next vlog में bye bye